पेट्रोल डीजल को लेकर मंत्री छगन भुजबड़ का बड़ा बयान सामने आया है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में ईंधन की कोई कमी नहीं है और पेट्रोल डीजल का पर्याप्त स्टॉक भी उपलब्ध है। अफवाहों के कारण मई महीने में करीब 20% ज्यादा बिक्री हुई है। मंत्री छगन भुजबड़ ने लोगों से अपील की है कि घबराकर अतिरिक्त ईंधन की खरीदारी और स्टॉक न करें। आइए सुनते हैं उनका विस्तृत बयान। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सध्या जागतिक पातळीवरच डिझेल पेट्रोलची जे आहे चणचण भासते आहे। इराण आणि अमेरिकेची जी लढाई सुरू आहे, इस्रायल वगैरे, त्याचा परिणाम सर्व जगातील सर्व देशांवर होतो आहे। परंतु आदरणीय मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशातून आपण डिझेल पेट्रोल जे आहे आयात करतो आहोत। असं तक्रारी होत आहेत की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये डिझेल नाही, पेट्रोल नाही वगैरे वगैरे। तर आता एकूण जो रिपोर्ट जो माझ्या हातात आलेला आहे सरकारचा, त्याच्यामध्ये सांगितलं की मेच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये डिझेलची विक्री आपण 20% जास्त केली नेहमीपेक्षा, आणि पेट्रोलची जी आहे जवळजवळ 20.5% जास्त केलेली आहे। आणि एका दिवशी 19 मेला डिझेलचा जो आहे विक्री जी आहे हे 42% वाढली एकाच दिवशी। ही सरासरी जी आपण जेवढं देतो डिझेल पेट्रोल त्याच्या समोर काही जिल्ह्याचं जर मी सांगितलं तर हरकत नाही आपल्याला। अकोला पेट्रोल सरासरी आपण 215 किलोलीटर देत होतो, ते आपण 276 किलोलीटर देतो। डिझेल 369 किलोलीटर देत होतो, ते आता 779 किलोलीटर। संभाजीनगर पेट्रोल 668 किलोलीटर वरून 860 किलोमीटर आपण दिलं। डिझेल 1178 वरून 1757 किलोलीटर दिलं। बीड 294 किलोलीटर वरून पेट्रोल 374 वर आणि डिझेल 724 वरून 1183 किलोलीटर। बुलढाणा 295 किलोलीटर वरून 349 किलोलीटर। डिझेल 734 वरून 1034 किलोलीटर। हिंगोली 117 किलोलीटर वरून पेट्रोल 135 किलोलीटर। डिझेल 310 वरून 454 किलोमीटर। जळगाव 454 वरून 634 किलोलीटर पेट्रोल, 799 वरून 1372 किलोलीटर डिझेल देतो। जालना 257 किलोलीटर पेट्रोल वरून 291 दिलं, 574 किलोलीटर डिझेल वरून 824 दिलं। लातूर 272 किलोलीटर वरून 286 किलोलीटर दिलं। डिझेल 569 किलोलीटर वरून 855 किलोलीटर दिलं। धाराशिव पेट्रोल 168 किलोलीटर वरून 201 किलोलीटर दिलेलं आहे। 478 किलोलीटर डिझेल वरून 716 किलोलीटर आपण दिलं। परभणी 166 किलोलीटर पेट्रोलच्या ऐवजी 189 दिले। डिझेल 333च्या समोर 418 किलोलीटर दिलं। वाशिम 131 किलोलीटर पेट्रोलच्या समोर 186 किलोलीटर दिलं। डिझेल 300 किलोलीटरच्या समोर 625 किलोलीटर दिलं। नाशिक
988 किलोलिटरच्या समोर पेट्रोल 1139 किलोलिटर पेट्रोल दिलं. डिझेल 1914 किलोलिटरच्या समोर 2847 किलोलिटर आपण आतापर्यंत म्हणजे देत आलेलो आहोत. मला हे समजत नाही की 20%, 21% डिझेल पेट्रोल आपण राज्यामध्ये देतो आहोत, परंतु भीतीने लोक जे आहेत पेट्रोल डिझेलचा साठा करत आहेत, कॅन्स भरून घेऊन जात आहेत आणि मग ते स्वाभाविक आहे, इतरांना ते पेट्रोल डिझेल कमी मिळणार. त्यामुळे माझी विनंती आहे डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. कुणीही कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये. साठा असा प्रत्येकाने करायचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार. अर्थात हे जर थांबलं नाही तर आणखी वेगळे काय आपल्याला उपाय करता येईल हे पाहावं लागेल. धन्यवाद.